तर मंडळी, आधार कार्ड हे आजच्या युगातील सर्वाधिक महत्त्वाचे दस्तऐवज आहे। आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक डिटेल्स असतात, ज्याच्या मदतीने फसवणूक केली जाऊ शकते। अशा वेळी आधार कार्ड जे आहे ते लॉक करून ठेवणे आवश्यक आहे। जर तुम्ही आधारचे बायोमेट्रिक डिटेल्स लॉक केले असेल तर तुम्हाला सिक्युरिटीचा अतिरिक्त स्तर मिळतो। आधार कार्ड लॉक करून तुमच्या परवानगीशिवाय तुमची आधार प्रिंट आणि डोळे स्कॅन व्हेरीफाय करता येणार नाही। यामुळे तुमच्या आधार कार्डशी संबंधित जे ॲक्टिव्हिटीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते। आधार लॉकची जी प्रक्रिया आहे ते ऑनलाईन सहजपणे करता येते। तर चला तर जाणून घेऊया हे जे आधार कार्डचे लॉक फीचर आहे ते सुरू कसं करायचं। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आपल्याला 3 प्रकारे जे आहे आपलं आधार लॉक करता येते। 3 प्रकारे करता येते। 3 प्रकार कोणते आहेत तर आपण एक एक जाणून घेऊया। फिंगरप्रिंट, डोळे स्कॅन व फेस डेटाच्या गैरवापरापासून बचाव करण्यासाठी आधार बायोमेट्रिक लॉक करणे सुरू करण्यात आले आहे। हे एक सिक्युरिटी फीचर आहे। हे लॉक सुरू केल्याने तुमच्या परवानगीशिवाय कोणीही आयडी व्हेरिफिकेशन, आर्थिक व्यवहार किंवा सिम कार्ड जारी करू शकणार नाही। युजर्स UIDAI पोर्टल किंवा आधार ॲप्लिकेशनद्वारे कधीही बायोमेट्रिक्स लॉक किंवा अनलॉक करू शकतात। आधार बायोमेट्रिक लॉक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आधार व्हर्च्युअल आयडी जनरेट करावा लागेल। यासाठी तुम्ही UIDAIच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करू शकता व VID जनरेटर पर्यायावर क्लिक करू शकता। आता आपण आधार बायोमेट्रिक लॉक करण्याची आपण प्रोसेस जाणून घेणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम UIDAI माय आधार पोर्टलवर जा, त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि लॉक अनलॉक आधार पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल। आधार व्हर्च्युअल आयडी, पूर्ण नाव, पिन कोड, कॅप्चा कोड, त्यानंतर OTP ची तुम्हाला पडताळणी करावी लागेल। पडताळणीनंतर तुमचे आधार बायोमेट्रिक लॉक होणार आहे। हे सिक्युरिटी फीचर तुमचे आधार डिटेल जे आहे ते सुरक्षित ठेवते। ही झाली पहिली पद्धत। आता दुसरी पद्धत बघा, सर्वप्रथम तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती जा। प्ले स्टोअरवरून आधार ॲप डाउनलोड करा। त्यानंतर ॲपवरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने लॉग इन करा। त्यानंतर माय आधार आयकॉनवर क्लिक करा। आपला आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाका आणि OTP व्हेरिफिकेशन पूर्ण करा। आधार बायोमेट्रिक्स लॉक करण्यासाठी बायोमेट्रिक लॉक पर्याय निवडावा। एकदा ऑन केल्यावर हे फीचर तुमच्या फिंगरप्रिंट, डोळे स्कॅन आणि फेस डेटाला अनावश्यक ॲक्सेस पासून वाचवते। आता तिसरी पद्धत बघा, तुम्हाला तुमचे आधार बायोमेट्रिक लॉक करायचे असेल पण तुमच्याकडे इंटरनेट ॲक्सेस नसेल तर तुम्ही SMS माध्यमातून तुम्ही आधार बायोमेट्रिक लॉक सहजपणे करू शकता। आपल्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावरून 1947 वर गेट OTP स्पेस आधार लास्ट 4 डिजिट म्हणजे आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक असा आपल्याला मेसेज पाठवायचा आहे। त्यानंतर एक SMS येईल, त्याच्यामध्ये OTP येईल। तो OTP तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे। जर तुमचा फोन नंबर एकापेक्षा अनेक आधाराशी लिंक असेल तर शेवटच्या आधार क्रमांकाचे 4 अंकांपैकी 8 अंक तुम्ही वापरू शकता। जर तुमचा मोबाईल क्रमांक एका आधारपेक्षा अनेक आधाराशी लिंक असेल तर असे केल्यामुळे तुमचे जे आधार बायोमेट्रिक आहे ते लॉक सहजपणे होते। आजकाल आपले आधार कार्ड कोणी पण वापरू शकते। हे जे अनावश्यक आहे ते टाळण्यासाठी आपल्याला जे आपलं आधार कार्ड आहे ते लॉक करणे आवश्यक आहे। मी पण माझं आधार कार्ड लॉक केलं आहे, तुम्ही पण करा। मी केला आहे म्हणूनच मी हा आज व्हिडिओ बनवत आहे। तुम्ही पण करा, कारण आधार लॉक करणं आवश्यक आहे। तुमच्या परवानगीशिवाय कोणीच हे तुमचं आधार कार्ड वापरू शकणार नाही किंवा त्याची प्रिंट पण काढू शकणार नाही, ऑनलाईन प्रिंट पण काढू शकणार नाही तुमच्या परवानगीशिवाय। ठीक आहे, का आवश्यक आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे। लवकरात लवकर ही माहिती शेअर करा, तुमच्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा, तुमच्या रिश्तेदारापर्यंत पोहोचवा। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।